तैसा हृदयामध्ये निरामू असता सर्व सुखाचा रामू ही भ्रांतीची कामू विषयावरी. ओम ब्रह्मानंदं परं सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते शिवंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे दयांचा जनी जन्मनामात झाला जयांनी सदा वासनामात केला जयांचे मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मुक्ती नमस्कार माझा सद्गुरु रामदास गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पवन धारू चराचरी. मी कला कुसरी काही चलेली बोलतो वचन अति भाविता तुमचा अनुग्रह लाभलो पवन धारू चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पवन धारू चराचरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग सत्संग आणि सत्संगाच्या निमित्तानं प्रवचन. बडबड करू नको नाही तर बाहेर जाऊन खेळ बळ काठी घे म्हणलं तर तुला काठी आणि चांगली मोठी दांडगी याला टोरा टाकते बळावाडी दिली पण. तर पूनमताई शेळकी आणि त्यांचं येणार आहे आईच निसाबाई शेळकी यांच्या या निवासस्थानी आणि हा सत्संगाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एकदम कार्यक्रमाच्या निमित्ताने जो श्लोक घेतलेला आहे तो 9वा अध्याय 3रा श्लोक आणि त्या खालील ओव्या. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की सर्व आनंदाचा जो ठेवा आहे आपल्यापाशीच, परंतु त्या आनंदासाठी आपण लहानपणापासून शोध घेतला भरपूर आनंदाचा. आपण बाहेर शोधत बसतो आयुष्यभर पण तो आनंद आपल्या जवळच असतो असं माऊली आणि त्या आनंदाला आपण पारखे. त्याच्यासाठी 2 दृष्टांत दिले की कासाच्या कडेला गोचिड चिकटलेला आहे का त्याच्या जवळच दूध आहे पण ती दूध पिते काय त्याला दूध नाही मिळत. तसंच कमळाच्या झाडाच्या कडेलाच बेडूक बसलेला आहे. तस आनंद आपल्या जवळ आहे सगळ्यांच्या पण आपल्याला काही आनंद प्राप्त झालेला. आता काय करावं त्यासाठी काय केल्यानं आपल्याला आनंद प्राप्त होईल. तर तो आनंदाचा ठेवा जो आपल्या जवळ आहे तो आपण शोधला पाहिजे. आता संसार करणाऱ्या माणसाने आता संसार करून करून थकले तरी त्याला कळलं पाहिजे की तो आनंद आपल्या जवळ शोधला पाहिजे. आता बाहेरचा तर आनंद राहिला बरोबर ना. अशा पद्धतीने काय केलं पाहिजे तर तो आनंदाचा ठेवा जो भगवान परमात्मा आहे तो आपल्या जवळ आहे आतमध्ये. आपल्या कुठे येतो आता आपण बाहेर शोधतो तुझा आहे तुझं पाशी परी तो जागा चुकला तुझं तुझ्या पशीच आहे पण जागा चुकल्यामुळे गोळ झालेला आहे. आणि आता ती जागा त्या जागेपर्यंत कसं पोहोचायचं याचा जो मार्ग आहे तर त्याला परमात्मा काय म्हणते त्याला साधारणतः आम्ही थोडक्यात सांगणार तुम्हाला 10-5 मिनिटं. मी काय तुम्हाला देवाढू सांगत बसणार नाही. तर तो परमार्थ जो आहे तो परमार्थ म्हणजे आतल्या स्वरूपाकडे म्हणजे आतल्या देवाकडे आतल्या आनंदाकडे आपल्याला जाण्याचा तो मार्ग आहे आणि त्या मार्गाने आपल्याला सगळ्याला त्या आनंदापर्यंत पोहोचायचं. जर तो प्राप्त झाला नाही तो आनंद आता आपल्याला या माणसाच्या देहामध्ये तर त्याच आनंदाच्या आशेने मरताना तिची इच्छा शिल्लक राहते आणि पुन्हा जन्माला यावं लागतो पण पुन्हा माणसाचा जन्म नाही मिळत. तर त्यांनी सांगितलं 84 लक्ष योगी. किती 84 लक्ष योगी.
एक एक योनी कोटी कोटी फेरा. तर साधारणतः कोंबडीच्या जन्माला गेलं तर 1 कोटी वेळा कोंबडी व्हावं. कोंबडी व्हायचे तर कापायचे लोक, कोंबडी व्हायचे तर कापायचे लोक. बैलाच्या जन्माला गेले की 1 कोटी वेळा बैल व्हावा. मग आता काय करावं लागेल तर आपल्याला आता संसार करता करता ही गोष्ट साधावं लागेल की आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जावा लागेल. स्वरूपाची भेट आपल्याला व्हावा लागेल. स्वरूपाची भेट घेतल्यानंतर त्याचे 2 फायदे आहेत. एक तर ज्या आनंदाची इच्छा म्हणजे वासना आपली आहे ती वासना संपून जाईल. आणि आपली वासना कशाची आहे? जगण्याच्या मागे कारण काय? मला आनंद मिळावा ही वासना आहे ना. बाकी दुसरी कोणती वासना आहे? मला आनंद मिळावा ही वासना आहे. आणि ती वासना जर तशीच राहिली तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग पहिली गोष्ट तर स्वरूपापर्यंत पोहोच. त्याचे श्वास शिल्लक आहे तरी इच्छा काही शिल्लक नाही. काय नाही, सगळा आनंद मिळाला. आता काय मिळायचं राहील? बरोबर ना. सगळा आनंद मिळाला तर इच्छा राहिली नाही मिळायची काही. आणि इच्छा राहिली नाही तर मग आपल्याला जन्म मरण भोगावं लागणार नाही. ये मी वापिस म्हण भाव सदार्थ भाव धाविता तुमच्यासाठी की मरणी दयाची आठवीत होतीची गती ती. मरताना जर त्या आनंदाची इच्छा राहिली काहीतरी सुखायला मिळायची होतं बघा, जुळलं नाही गड्या, इच्छा तशीच राहिली पुन्हा जन्माला. 2 काम आपले होणार. या जन्माचंही कल्याण होणार, त्या स्वरूपापर्यंत पोहोचल्यावर आनंद प्राप्त होणार, समाधान प्राप्त होणार. पहिली गोष्ट जगण्याचं आपल्या कल्याण झालं. आणि दुसरी गोष्ट पुन्हा जन्माला यावं लागणार. ओके. आता त्याच्यासाठी काय करायचं तर आतमध्ये जाण्याचा, स्वरूपापर्यंत जाण्याचा मार्ग तो आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी साधारणतः ज्याला त्याची माहिती आहे कसं जायचं तिथपर्यंत, नाही का. आता मी कोळगाव इथपर्यंत आलो म्हणजे मला त्याची माहिती आहे. हा मी काय मोकार आलोय का दीड घालायला? मला माहिती आहे ह्या मार्गाने आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल. आणि मग या संसारात थोड्या थोड्या म्हणजे ते सुख प्राप्त व्हावं म्हणून आपण अनेक उद्योग केले पण ते मिळलं. आता मी बघा आपल्याला सगळं मिळलंय पण सुख कुठे मिळलं आहे की नाही. आपल्याला आपण मोठं झालं सुख लागेल म्हणजे मोठं झालं सुख लागेल. मुली नवरा केलं सुख लागेल, नवरा केला त्यांच्या बालतात ताप दिला एका खोडीचं नाही ती अनेक खोडी त्याच्या ठिकाणी ते ताप झाला डबल म्हणजे पोरं झालं सुख लागेल तर ती खोडीची ठिकाणी डब पडून जायला. बरोबर. म्हणजे सुना आल्यावर सुख लागल, सुना तर डबल खोडी त्यांनी तर म्हातारी बेजारायची. मग सगळं केलं दातवंड झाली पण सुख लागल. कांद पेरलं, ऊस लावला, काही मिळालं नाही त्याच्यात. मिळलं का सुख तर नाही. म्हणून साधू संतांनी सांगितले की बाबा सुख बाहेर नाही, सुख आतच. आता आपण आतमध्ये चापसायचं दिलं सोडून बाहेर चापशीत बसलो तर आपल्याला का चापशीत बसलो तर माहिती नसले, माहिती नसल्यामुळे चापशीत बसलो. त्याच्यामुळे आता आपल्याला आत तापसलो तुझा आहे तुझ्या पैसे. पण आता जायचंय आतमध्ये, कसं जायचं ते सद्गुरू मार्ग सांगतील आणि त्या मार्गाने आपण त्या स्वरूपापर्यंत पोहोचायचं. आलं लक्षामध्ये? एवढंच. पोचल्यावर काय होईल? त्या जन्माचं कल्याण होईल आणि पुढं जन्म मरण भोगावा लागणार. एवढंच. आलं लक्षात? मार्ग तुमच्या लक्षात आला. आता अजून काय सांगू? म्हणजे ह्याच्या पलीकडे काय नसतो परमार्थ. त्याच्या पलीकडे काय परमार्थ? मी तुम्हाला लय म्हणलं बसा उदबात्या ववळी देवाला. देवच पुढे जो कळाला काय उदबात्या ववळी. तर देव म्हणजेच आपलं जे स्वरूप आहे आपल्या आत आहे, आपल्या तैसा हृदयामध्ये माऊली ज्ञानोबा म्हणतात तसा तो हृदयात आहे. मला सांगा आपला श्वास आपण घेतो का दुसरं घेतो? कोण? आपण घेतो. झोपल्यावर कोण घेतो?
झोपल्यावर कोण घेते आहे की नाही? म्हणजे आपण तर नाही घेत. बर अगं ती बंद करून टाक. अगं ती काय कोण आहे काय नाही. तर आपण नाही करीत. आपलं शरीर सगळं त्यो चालवतो. जग बी त्यो चालवतो, शरीर बी त्यो चालवतो. म्हणजे आता त्यो चालवतो शरीर म्हणलं त्यो आत असेल का बाहेर? देव शरीर चालवतो ना आपलं, मग तो आत असेल का बाहेर? आपण पुढे सुद्धा परी तो जागा आणि चुकली यावर मग फेरा पडी. असं आहे त्याची गंमत. हा वर्म चुकलं का फेरा 84 लक्ष. म्हणून तो आताच आपली वाट बघतो यायची, पण आपण पळतोय 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 पळतोय. जन्म गेला आखा. म्हातारी काय जाग्या बघतोय आतून. बर असे काय तुझं चलून जमलं बेकारी झाली. ते आता आयुष्य भीक मागत होत. ज्या जागेवर बसून तिथं एका जागेवर बसून आपली भीक मागायचं. लोक बी द्यायची त्याला. आता त्याला सांगितलं, त्याने एक जणाकडे भिक्षा मागितली तर तो होता पायाळू. पायाळू म्हणजे त्याला धन कळत होत. तो म्हणला अरे तू जिथं बसलाय ना तिथं खाली 1 फूट खाली उकस, तिथं सोन्याची मोहर कळशी सांगितली. याने ऐकायचं का नाही? तुझं काय घरी सोन्याची गळशी माझ्या अख्खा आयुष्य भीक मागण्यात गेली. तसं आता मी सांगतोय सुख तुमच्या हृदयाचे. तुम्ही शोधाय नाही का नाही? तुम्ही काय म्हणणार काय लंच लावून आलं काही सांग. काही सांगतोय मग शोधायचं दिलं सोडून आणि ती नावं ठेवली. नावं ठेवा का शोधावा? त्याने काय ऐकलं शेवटी लई सांगितलं काय तसं चालू संत सगळं लई सांगत. पण आपण काय ऐकत लय रंगीत. कीर्तन ऐकायचं तिथंच सोडून द्यायचं यायची नाही. कीर्तनकार बी ते बी तसलंच. त्याला कळाना काही सुभात काही सांगत बसला नाही. यांनी काही बी ऐकलं आपलं. आज लागली तुळशीला पाणी घाला हेड घाला घालू घालू मी येईन कायचं काय. देव कुठे मिळतात तो पाणी घालून? देव नाही. त्याने काय ऐकलं नाही. ऐकलं असतं तर गरिबी किती वेळात गेली असती त्याची. काय करणार लगेच गरिबी गेली असती त्याची. पण तिथं भीक मागून नेली. त्यांनी काय ऐकलं कळलं का? तसं मी सांगतोय आता तुम्हाला. तुमच्या हृदयात देव येतो, आनंदाचा कंद आहे, तिथपर्यंत पोचा. काय पाहिजे का नाही? नाही ऐकलं तर पळालं ते मी काय सुट्टी नाही त्याला. आणि मग ग्रामपंचायत उकरीत होती ती तिथं बसत होता ती. तिथून रस्ता करायचा ते उकारता उकारता सोन्याच्या मोहराचा आला सापडला. अरे 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 म्हणजे दुर्भाग्या माती घातला नाही तुझ्या भोग्या खाली कळशी होती. पण भीक मागत बसलो पण सापडला. तसा तुमच्या सगळ्याच्या हृदयात देव आहे. पण संतांच्या कृपेने सापडन पण ऐकल्यावर सापडन शोधल्यावर सापडन चालू असतात. म्हणून साधू संतांचं ऐकायचं त्या पद्धतीने आपलं जे आतमध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो आपण स्वीकारायचा आणि त्या मार्गाने आपण जायचं. आलं लक्षामध्ये? एवढंच. बाकी दुसरं काही परमार्थ नाही. तर कुठं रामाच्या सीतेच्या गोष्टी सांगत लय गोड वाटतात पण त्यातून काहीच नाही. वयावेल तर कथा साधी मार्ग कचत कुचत बसू नको. तुझ्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे. सद्गुरु सांगतील त्या मार्गाने तू चाल. म्हणजे संपद गुरु देत ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन समाधान आता कळलं तुम्हाला काय करायचं. माऊली म्हणतात तसं ते हृदयात आपल्या हाई.
परंतु तद्विधी प्रतिपादित उपदेशन ते ज्ञान ज्ञान तत्वदर्शन. हा आलं लक्षामध्ये. त्या पद्धतीने स्वतःचे सद्गुरू सांगतील त्या मार्गाने जायचं. ओके. तुमचा टाइमपास पण माझा टाइमपास. कोणाचा काही प्रश्न असला तर विचार. नसला प्रश्न तर आपलं ज्याला माग घालायचं त्यांनी घाला, नाही तर मग आम्ही निघालो. आम्हाला दिसलं काही बाकीचं ते बरं का सांगतंय हे आता लय दिवसापासून मी माळते. पण मग आता हिच्यामुळं जुळलं आपल्याला पुन्हा. तिचं भाग्यात नव्हतं मग सांगितलं गोट्या खाली सोन्याच्या मारत होता. तर सर्व संत सांगतात बाबा की तू आनंद तू प्राप्त कर. त्या मार्गाने स्वतःच्या जायला सांगितलं त्या मार्गाने जा. मला काय नाही सांगता येत नाही बाकीचं काय. काय असला प्रश्न कोणाचा तर विचारा. काही प्रश्न असला तर विचारा बाबा. तुम्हाला काय वाटत असेल नातू का होत नाही नाही करायचं. परमार्थातलं काही करायचं आहे का सोपं आहे. काय कशी करतो